नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, रेहकुरी हे काळविटासाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहकुरी हे काळविटासाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाथसागर हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 सहकारी दुग्ध उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर आहे? सहकारी दुग्ध उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 अर्नाळा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अर्नाळा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 चांदोली अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंचगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 साल्हेर हे महाराष्ट्रामधील प्रमुख पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे महाराष्ट्रामधील प्रमुख पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंजीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 फेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चिकूचे उत्पादन होते? महाराष्ट्रामधील खालीलपैकी
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चिकूचे उत्पादन होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रामधील कृषी विद्यापीठाची संख्या खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रामधील कृषी विद्यापीठाची संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वत रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे पोलीस पाटील यांची नियुक्ती केली जाते? खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे पोलीस पाटील यांची नियुक्ती केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन 1967 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती प्रति चौरस किलोमीटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 365 चौरस किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 दुरात्मा या शब्दाचा आपला संधी विग्रह ओळखायचा आहे. दुरात्मा या शब्दाचे संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दु प्लस आत्मा या ठिकाणी योग्य विग्रह होईल. प्रश्न क्रमांक 22 जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उपमुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनण्याच्या क्रियेस खालीलपैकी काय म्हणतात? गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वल्कनायझेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधले लोकनृत्य आहे? बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधले लोकनृत्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 27 वारंवार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? वारंवार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय वार रेषेशी खालीलपैकी कोणते रेखावृत्त हे संबंधित आहे? आंतरराष्ट्रीय वार रेषेशी खालीलपैकी कोणते रेखावृत्त हे संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 180 रेखावृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आंतरराष्ट्रीय योग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पोलीस स्मृती दिन खालीलपैकी केव्हा असतो? पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वारणा ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 33 खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधले सरोवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कैगा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3
कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुष्कर तलाव खालीलपैकी कोठे आहे? पुष्कर तलाव हा खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अजमेर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामधील सर्वात प्राचीन पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या आहेत? भारतामधील सर्वात प्राचीन पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आरवली पर्वतरांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा ही उर्दू आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा ही उर्दू आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रेगूर मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40 दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्ल मार्क्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? स्कर्वी हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक आरोग्य संघटना यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटना यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पंचायत राज पद्धतीचा प्रश्न क्रमांक 44 पंचायत राज पद्धती स्वीकार करणारे हे महाराष्ट्र देशामधले कितवे राज्य आहे? पंचायत राज पद्धती स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशामधले कितवे राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 90 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 ग्रामपंचायती सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? ग्रामपंचायतीची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7 ते 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरपंच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मीनाक्षी मंदिर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? युनोची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 50 लोकटक तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तलाव आहे? लोकटक हा तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तलाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ते.